विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं। आज आपण नवीन शैक्षणिक धोरण 2020 याबद्दल काही माहिती घेणार आहोत। आणि तुम्हाला माहिती आहे की 29 जुलै 2020 रोजी आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळाने या नवीन शैक्षणिक धोरणाला मान्यता दिली आणि खूप सकारात्मक अशा प्रतिक्रिया या धोरणासंबंधी देशभरातून उमटलेल्या आहेत। तर काही विद्यार्थी मित्रांनी मला फोन केला आणि या धोरणाविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा जी आहे ती व्यक्त केली। त्यामुळे गेली 15 दिवस हा सगळा जो मसुदा आहे मी वाचत होतो आणि त्यातनं ज्या मी नोट्स काढलेल्या आहेत त्या नोट्सच्या आधारे मी तुम्हाला हे धोरण नेमकं काय आहे हे अगदी थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन। आणि विशेष म्हणजे बऱ्याच विद्यार्थी मित्रांना एक महत्त्वाची उत्सुकता अशी असते की हे धोरण नेमकं लागू कधी होणार आहे, तर याबद्दलही आपण बोलणार आहोत। तर या नोट्सच्या आधारे मी थोडक्यामध्ये हे धोरण तुम्हाला आत्ता सांगेन। ज्यावेळेस आपल्या शाळा सुरू होतील त्यावेळेस मात्र मी सविस्तर वर्गामध्ये तुम्हाला तास दीड तास या धोरणावर सगळी इत्थंभूत माहिती जी आहे ती सांगणार आहे। 29 जुलै 2020 रोजी या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे, लक्षात घ्या। म्हणजे अजून या मसुद्यावर देशभरामधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत आणि विशेष म्हणजे अजून याचं कायद्यामध्ये रूपांतर झालेलं नाही। आपल्या देशामध्ये काय होतं की कायदा निर्माण करण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया कशी आहे तुम्हाला माहिती आहे। म्हणजे हा मसुदा आता केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर करून घेतलेला आहे आणि हा मग आता संसदेमध्ये मांडला जाईल। म्हणजे लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये त्यावर चर्चा होईल, वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतील, त्यातनं काही दुरुस्त्या सुद्धा यामध्ये होऊ शकतात। आणि हे सगळं झालं म्हणजे संसदेमध्ये हा मसुदा मंजूर झाला की मग राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी पाठवला जाईल आणि मग राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यानंतर याचं कायद्यामध्ये रूपांतर होणार आहे। त्यामुळे तुम्ही आता असं काही नका समजू की लगेच याचं कायद्यामध्ये रूपांतर झालेलं आहे, याला काही काळ जो आहे तो जावा लागणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट या कायद्यासंबंधी जर सांगायची झाली तर हा कायदा जो आहे तो म्हणजे हा जो नवीन धोरण जे आहे ते 1986च्या शैक्षणिक धोरणानंतर दीर्घ काळानंतर म्हणजे जवळपास 34 वर्षानंतर हे धोरण जे आहे ते आणण्यात आलेलं आहे। आता बघा, हे धोरण महत्त्वाचं आहेच कारण की आपण आता 21व्या शतकामध्ये प्रवेश केलेला आहे आणि 21व्या शतकामध्ये ज्या पद्धतीचं शिक्षण अपेक्षित आहे त्या पद्धतीचं शिक्षण आमच्या भारतातल्या सर्व स्तरातल्या विद्यार्थ्यांना मिळावं, शिक्षणामधील भेदभाव जो आहे तो दूर व्हावा, या हेतूनं अत्यंत क्रांतिकारक असं हे धोरण जे आहे ते शासनानं आणलेलं आहे। त्यामुळे निश्चितपणे हे धोरण अत्यंत महत्त्वाचं आहे असं मी म्हणेन तुम्हाला। यासाठी एक समिती नियुक्त केलेली होती या धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी। ती 11 सदस्यांची समिती होती आणि या समितीचे जे अध्यक्ष होते ते के कस्तुरीरंगन म्हणून होते आणि इस्रोमधले शास्त्रज्ञ तुम्हाला माहीत आहे। तर यांच्या अध्यक्षतेखालच्या या समितीनं जवळपास 4.5 वर्ष या धोरणासंबंधीची चर्चा केली। देशातल्या वेगवेगळ्या भागामध्ये यांनी प्रवास केला, वेगवेगळ्या लोकांशी, शिक्षण तज्ज्ञांशी बोलले, वेगवेगळ्या संस्थांशी त्यांनी संवाद साधला आणि या सगळ्यातनं त्यांनी 2018ला म्हणजे डिसेंबरमध्ये या धोरणाचा जो कच्चा मसुदा जो आहे तो केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला सादर केला होता। त्यावरही बऱ्याच दुरुस्त्या झाल्या। देशभरातनं लाखो लोकांनी यावर इनपुट्स जे आहेत ते दिलेले आहेत आणि त्यातनं हे धोरण निर्माण झालेलं आहे। म्हणजे मला सांगायचा मुद्दा महत्त्वाचा असा आहे की हे धोरण म्हणजे तुम्ही आम्ही भारतीय लोकांच्या ज्या काही वेगवेगळे विचार होते या विचाराचं एक मूर्त स्वरूप म्हणून आपल्याला या धोरणाकडे पाहावं लागतं। आणि मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे हे अत्यंत क्रांतिकारी असं हे धोरण आहे। आता या धोरणामध्ये जे महत्त्वाची या धोरणाची वैशिष्ट्ये आहेत या वैशिष्ट्याबद्दल आपल्याला बोलणं अपेक्षित आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या धोरणामध्ये लक्षात घ्या की शिक्षणाचा नवीन आकृतिबंध जे आहे तो या ठिकाणी स्वीकारलेला आहे। म्हणजे जो जुना आकृतिबंध होता या जुन्या आकृतिबंधाच्या जागी आता नवीन आकृतिबंध जो आहे तो स्वीकारलेला आहे आणि हा आकृतिबंध मुळामध्ये 5+3+3+4 असा ही रचना असणार आहे। आणि ही रचना ज्यावेळेस आम्ही लक्षात घेतो त्यावेळेस एक महत्त्वाची गोष्ट आम्हाला या ठिकाणी नमूद करावी लागते, ते म्हणजे आता शिक्षणाचा जो कक्षा जी आहे ती वाढवलेली आहे। अगदी 3 वर्षापासून
ते 18 वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी आपल्याला आता विचार करायचा आहे या पहिल्या टप्प्यामध्ये, म्हणजे 12वी पर्यंतच्या. आणि सुरुवात कुठून करायची आपल्याला? बालवाडीपासून. पहिला टप्पा जो आहे, या पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 5 वर्ष आहेत आणि हा 5 वर्षाचा जो टप्पा आहे याच्यामध्ये लक्षात घ्या, पहिल्यांदाच पूर्व प्राथमिकच्या 3 वर्षाचा विचार केलेला आहे. आतापर्यंत कुठल्याच धोरणामध्ये 6 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलासंबंधीचा शिक्षणाचा विचार जो आहे तो केला नव्हता. पण तुम्ही पाहताय की सगळीकडे प्री प्रायमरी एज्युकेशन जे आहे ते चालू आहे. अगदी नर्सरी असेल किंवा LKG UKG अशा पद्धतीचं, बालवाडी असेल, अंगणवाडी असेल, या पद्धतीचं शिक्षण चालूच आहे. मात्र या सगळ्या शिक्षणाला कायद्याच्या चौकटीमध्ये बद्ध करण्याचं काम या धोरणाने केलेलं आहे. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे प्री प्रायमरीची 3 वर्ष आणि पहिली आणि दुसरी अशी 5 वर्ष असणार आहेत आणि याला फाउंडेशनचा भाग म्हणलेला आहे. आणि या 5 वर्षामध्ये विद्यार्थ्याला जसं जसं त्याचा मेंदू डेव्हलप होत जातो त्या पद्धतीनं शिक्षण दिलं जाणार आहे. आणि हे शिक्षण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खेळाच्या द्वारे शिक्षण जे आहे त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीचं शिक्षणाची प्रक्रिया ज्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत. पण मी तुम्हाला सोप्या शब्दात असं म्हणेन की खेळाद्वारे शिक्षण दिलं जाणार आहे. आता जो दुसरा टप्पा आहे तो आहे प्राथमिकचा टप्पा आणि या टप्प्यामध्ये 3री, 4थी, 5वी म्हणजे हा 3 वर्षाचा टप्पा आहे. आणि या 5वी पर्यंतचं जे शिक्षण आहे, हे 5वी पर्यंतचं शिक्षण सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की हे मातृभाषेतून दिलं जावं. मातृभाषेतून शिक्षण ही किती महत्त्वाची गोष्ट आहे हे जगभरातल्या शिक्षण तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे. कारण संकल्पना ज्या आहेत त्या क्लिअर होण्यासाठी मातृभाषेतून शिक्षण घेणं महत्त्वाचं असतं. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास त्या संकल्पना लवकर आपल्याला समजू शकतात. म्हणून हा विचार जो आहे तो केलेला आहे. अर्थात पुढचा जो टप्पा असणार आहे, तिसरा जो टप्पा आहे तो मिडल स्कूल असं म्हणले त्यांनी. आणि या मिडल स्कूलमध्ये 6वी, 7वी, 8वी अशा 3 वर्षाचा परत पुढचा हा टप्पा आहे. आणि या टप्प्यावर हे जे प्राथमिक लेवलला शिक्षण दिलं जाणार आहे 5वी पर्यंत त्याचा थोडासा विस्तार होणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय केलं जाणार आहे, तुम्हाला वेगवेगळ्या विषयांची ओळख करून दिली जाणार आहे. आणि या सगळ्या कालखंडामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्किल डेव्हलपमेंट ज्याला म्हणतो आपण. तुमच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची कौशल्ये जी आहेत ती विकसित केली जावीत हा प्रयत्न या 6वी ते 8वीच्या टप्प्यामध्ये केला जाणार आहे. वोकेशनल कोर्सेस जे आहेत ते आणले जाणार आहेत. म्हणजे समजा एखाद्या विद्यार्थ्याला काय शिकायचं तर संगीत शिकायचं तर ते शिकता येणार आहे. किंवा एखाद्या विद्यार्थ्याला कम्प्युटरमध्ये जास्त आवड आहे तर त्याला ते कोडिंग वगैरे जे असतं संगणकामध्ये ते पण शिकता येणार आहे. त्याशिवाय तुम्हाला 10 दिवसाचा एक कोर्स दिला जाणार आहे. ज्या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही डायरेक्ट त्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रॅक्टिकली करून बघू शकाल. म्हणजे हे सगळं मला वाटतं फार महत्त्वाचं आहे. आमच्या काळामध्ये हे नव्हतं. आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करता आलेल्या नाही आहेत आणि जे काही शिक्षण होतं ते पारंपरिक पद्धतीनं होतं. मात्र येणारी जी पिढी आहे या पिढीसाठी हे नक्कीच अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची ही गोष्ट असणार आहे. आणि पुढचा आणि सगळ्यात महत्त्वाचा जो टप्पा आहे आपल्या जीवनामधलाच खरा तर टर्निंग पॉईंट वगैरे म्हणतो आपण, तो असणार आहे 4था टप्पा यातला. तो आहे 9वी ते 12वी म्हणजे 9वी, 10वी आणि 11वी, 12वी असा हा परत 4 वर्षाचा टप्पा आहे, लक्षात घ्या. आणि माझ्यासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी आहे की आपल्याला आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनाचा स्वीकार केलेला आहे. आता हा आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन म्हणजे काय असतो तर एकाच वेळा मी सायन्सचं पण एखादा विषय शिकू शकेन आणि मी आर्टचा पण एखादा विषय शिकू शकेन. आता तुम्हाला बऱ्याच लोकांना माहिती आहे की मला इतिहास आवडतं तर मी इतिहासाचंही शिक्षण घेऊ शकेन आणि त्याच वेळा मला भौतिकशास्त्र किंवा एखादा गणितासारखा विषयही निवडता येईल. म्हणजे 11वी 12वी नंतर आपल्या इथं काय होतं तुम्हाला माहिती आहे. म्हणजे एकतर आता सध्या आपल्याला एकतर कॉमर्स घ्यावं लागतं, नाहीतर मग आर्ट्स घ्यावं लागतं, नाहीतर मग सायन्स घ्यावं लागतं. तर हे आता बंद होणार आहे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटलं की आपण सायन्स शिकतानाही आर्टमधला एखादा विषय शिकायचा किंवा अगदी एखाद्याला वाटलं की संगीत शिकायचं ते सुद्धा आता त्याला शिकता येणार आहे. म्हणजे किती छान बघा. म्हणजे कुठलाही विषय तुम्हाला निवडता येईल हे यातलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि इथं एका अफवामधल्या काळामध्ये उठली होती की 10वी आणि 12वीचे बोर्ड जे आहेत ते रद्द केले गेले. मला वाटतं 29 तारखेला आणि 30 तारखेला न्यूज चॅनल्सवर ज्या न्यूज फ्लॅश होत होत्या ब्रेकिंग न्यूज त्या फार वेगळ्या असतात बरं का. थोडंसं झोपून राहा तुम्ही. त्या ब्रेकिंग न्यूजमध्ये चढाओढ होती आणि की त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा होता की 10वी आणि 12वीचा बोर्ड रद्द होणार. तर विद्यार्थी मित्रांनो 10वी आणि 12वीचा बोर्ड रद्द वगैरे काय होणार नाही आहे. फक्त त्याच्यामध्ये जास्त सुसूत्रता आणली जाणार आहे आणि परीक्षा पद्धतीमध्ये बदल होणार आहेत. म्हणजे काय होणार आहे तर 10वीला सेमिस्टार सिस्टीम, खरं तर ही सगळी सेमिस्टार सिस्टीम या
नवीन धोरणामध्ये त्यांनी सांगितलेली आहे. 10वीला तुम्हाला 2 सेमिस्टर असतील, पहिला सेमिस्टर आणि दुसरा सेमिस्टर. तीच पद्धत 12वीला असणार आहे. त्यामुळं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये सातत्य आणण्यासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे. बऱ्याच वेळा काय व्हायचं की विद्यार्थ्यांना जानेवारीमध्ये जाग यायची, मार्चमध्ये परीक्षा असायची आणि मग विद्यार्थी वर्षभर काही केलेलं नाही आहे जूनपासून, आणि अगदी मग काय करतोय तो जानेवारीपासून करतोय. मग 2-3 महिन्यामध्ये काहीतरी रट्टा मारून तो चांगले मार्क वगैरे घेत असेल, पण त्याला त्या संकल्पना पूर्णपणे समजल्या आहेत का नाही याचा विचार कुठं व्हायचा नाही आहे. आता तसं असणार नाही. आता तुम्हाला संकल्पना तुमच्या क्लिअर असल्या पाहिजेत, मगच तुम्हाला ती परीक्षा जी आहे ती चांगल्या पद्धतीने देता येतील किंवा चांगले मार्क जे आहेत ते घेता येतील. ही अशी सिस्टीम केलेली आहे. म्हणजे इथं एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला फक्त पाठांतर जे आहे या गोष्टीपासून सुटका मिळणार आहे. म्हणजे काय असतं हो, फक्त पाठांतर करून काय करतो आपण, तेवढी परीक्षा देतो आणि परीक्षा दिली की परत विसरून जातं. बरोबर आहे ना. आता तुम्हाला त्या संकल्पना जर क्लिअर झाल्या तर त्या संकल्पनांचा वापर तुमच्या भावी आयुष्यामध्ये कुठेही तुम्हाला करता येऊ शकतो. त्यामुळे हा एक भाग असणार आहे. आणि अजून एक मला आवडलेला यातला एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो की जो आपला 2009चा कायदा होता बघा, फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन 2009. खरं तर हा कायदा 2002ला जी 86वी घटनादुरुस्ती झाली होती आमच्या भारताच्या संविधानामध्ये, त्या घटनादुरुस्तीला पूरक असा हा कायदा जो आहे तो 2009ला आणला गेला. फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन 2009 नावाचा तो कायदा होता. आणि हा जो कायदा आहे 2009चा, यामध्ये 6 वर्ष ते 14 वर्ष असं वयोमर्यादा जी आहे ती दिलेली होती. आता या नवीन ह्याच्यानुसार म्हणजे धोरणानुसार आता ही वयोमर्यादा 18 वर्षापर्यंत वाढवण्यात आलेली आहे. म्हणजे बघा 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्याला याचा लाभ होणार आहे. आणि यातला आनंद यासाठी म्हणतोय मी तुम्हाला की ड्रॉप आउटचं प्रमाण जे आहे ते 0% करण्यावर हा कायदा भर देतो. म्हणजे त्यांनी जे उद्दिष्ट सांगितलंय ते मी लगेच सांगून देतो तुम्हाला की 2030 पर्यंत ड्रॉप आउट म्हणजे काय होतं बघा. आपल्या इथं पहिलीला ॲडमिशन समजा 100 मुलांनी घेतलंय तर 4थी पर्यंत काही मुलं कमी होतात. त्या 100 मधले समजा आपण ढोबळमानाने असं म्हणून एक 10 कमी होत असतील. 7वी पर्यंत परत कमी होतात, 10वी पर्यंत परत कमी होतात आणि 12वी पर्यंत तर खूप कमी होतात. म्हणजे ही जी सिस्टीम होती, जी गळती म्हणतो आपण, ती गळती म्हणजे ड्रॉप आउट्स जे आहेत ते 2030 पर्यंत 12वी पर्यंत ड्रॉप आउट्स 0% म्हणजे 0% आणण्याचं उद्दिष्ट आहे. म्हणजे पहिलीला जेवढे समजा 100 मुलांनी पहिलीला ॲडमिशन घेतलं तर ही 100 मुलं 12वी पर्यंत शिकली पाहिजेत, अशा पद्धतीचा हा बदल या नवीन धोरणानुसार केलेला आहे. आणि हे खरं तर खूप आनंदाची गोष्ट आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, थोडासा व्हिडिओ मोठा होत असेल तर काही हरकत नाही आहे, पण या गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतोय. आता एक पुढचा महत्त्वाचा मुद्दा किंवा तुमचा एक प्रश्न असा निर्माण झालेला असेल की मग आम्हाला ग्रॅज्युएशनसाठी म्हणजे मेडिकलला, इंजिनिअरिंगला किंवा लॉला वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी मग आम्हाला ॲडमिशन कसं मिळेल, ॲडमिशनची नेमकी प्रोसेस काय असेल. तर त्यासाठी काय केलेलं आहे बघा, त्यासाठी एंट्रन्स ठेवलेले आहेत. म्हणजे 12वीच्या मार्कावर तुम्हाला मेडिकलला एंट्रन्स मार्कावर तुम्हाला ॲडमिशन मिळणार नाही. तर तुम्हाला ॲडमिशन कसं मिळेल, त्यानंतर जी एंट्रन्स आहे ती तुम्हाला द्यावी लागेल आणि तुम्हाला तुमच्या गुणवत्तेच्या आधारे पुढच्या कुठल्याही ग्रॅज्युएशनच्या लेवलला ॲडमिशन मिळत जाईल. म्हणजे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि याच्यामध्ये काय केलेलं आहे की हायर एज्युकेशन जे आहे, हायर एज्युकेशनमध्येही खूप बदल झालेले आहेत. मी पहिल्यांदा मला फार आवडला मुद्दा तो सांगतो की आता IIT मध्ये तुम्ही बघता की IIT मध्ये इंजिनियर तयार होतात आणि हे इंजिनियर लोक जे आहेत त्यांना देशातनं तर मागणी आहेच आहे, पण जगातल्या वेगवेगळ्या देशातनं मागणी आहे. म्हणजे IITतला इंजिनियर बेकार असतो असं नाही आहे. आता असं होणार आहे की मी इतिहासाचा विद्यार्थीसुद्धा IIT मध्ये शिक्षण घेऊ शकणार आहे. म्हणजे मानव्य ज्ञान शाखा ज्या आहेत, म्हणजे आमचा इतिहास आहे, राज्यशास्त्र आहे, यासारखे जे मानव्य ज्ञान शाखातले विषय आहेत, या विषयातला विद्यार्थीसुद्धा आता IIT मध्ये शिक्षण घेऊ शकणार आहे. म्हणजे किती महत्त्वाचा बदल आहे बघा हा. आता पदवी जी आहे ती पदवीची बद्दल आपण थोडक्यामध्ये माहिती घेऊ, कारण तुम्हाला यालाही सामोरं जायचंच आहे. पदवी 3 किंवा 4 वर्षाची असेल आणि त्यातील प्रत्येक टप्पा जो आहे तो पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्याला त्याचा काहीतरी लाभ होईल असं या धोरणामध्ये सांगितलेलं आहे. आता बघा हे आतापर्यंत होत नव्हतं. म्हणजे आपण BAला किंवा BScला किंवा BComला ॲडमिशन घेतलं की 3 वर्ष जर आपण कंप्लीट केली तरच आपल्याला पदवी मिळायची. समजा मी पहिलं इयर कंप्लीट केलं, फर्स्ट इयर, आणि ड्रॉपआउट झालं किंवा मी शिक्षण सोडलं तर माझ्या हातामध्ये काहीच यायचं नाही, म्हणजे शून्यच.
मात्र असं आता तसं नाही आहे. आता समजा मी 1 वर्ष पूर्ण केलं आहे तर मला त्या 1 वर्षाचं काय मिळेल तर मला प्रमाणपत्र मिळेल. म्हणजे यातला एक महत्त्वाचा बाब असा आहे की क्रेडिट सिस्टीम सुरू केलेली आहे. म्हणजे त्याचं क्रेडिट तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. मी 6 महिनेच एकच सेमिस्टर पूर्ण केले आणि त्या 21 सेमिस्टरमधलेही 4 पैकी फक्त 2च विषय दिलेत, तरी पण तितक्याच विषयाचं क्रेडिट मला मिळणार आहे. ही या नव्या धोरणाची अत्यंत सकारात्मक अशी बाब आहे. समजा मी 2 वर्ष पूर्ण केलो तर मला डिप्लोमा मिळेल ग्रॅज्युएशनची. समजा मी 3 वर्ष पूर्ण केलो तर मला डायरेक्ट पदवीच मिळेल. आणि समजा मी 4 वर्ष पूर्ण केलो तर मला रिसर्च आणि ग्रॅज्युएशन म्हणजे रिसर्चची पण पदवी मिळेल आणि ग्रॅज्युएशन हे पण मिळणार आहे. म्हणजे या धोरणामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रॅज्युएशनमध्ये तुम्हाला कधीही एंट्री घेता येईल आणि कधीही बाहेर पडता येईल. आणि बाहेर पडताना तुम्ही रिकाम्या हाताने पडणार नाही आहेत. तुम्हाला त्या वर्षापुरतं का होत नाही काहीतरी तुमच्या हातामध्ये प्रमाणपत्र वगैरे जे आहे ते मिळणार आहे. त्यामुळं हे धोरण मला वाटतं अत्यंत क्रांतिकारक असं आहे. हे लवकरात लवकर लागू होणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. यालाही लागू व्हायला काय अडचणी आहेत हे आपण शेवटच्या टप्प्यामध्ये बोलणारच आहोत. आता बघा, या धोरणामध्ये पुस्तकाचं ओझं मात्र कमी केलेलं आहे. हे खरंच पॉझिटिव्ह आहे ना. म्हणजे खूप सारी पुस्तकं वाचायची गरज नाही, आपल्याला विचार जास्त करायचा आहे. म्हणजे व्हॉट टू थिंक यापेक्षा हाऊ टू थिंक हे म्हणजे धोरण सांगतं. म्हणजे शिकायला शिकवणारं धोरण आहे असं म्हणा तुम्ही. म्हणजे तुम्हाला हाऊ टू लर्न ज्याला म्हणतो आपण, हे सगळं या धोरणामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आता बघा, आमच्या शिक्षक बांधवांसाठीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे BEd. आम्ही सगळे लोक BEd केलेलं असतो आणि BEd केल्याशिवाय शिक्षक होता येत नाही माध्यमिकचं. तर आता या BEd जे आहे ते 4 वर्षाचं केलं जाणार आहे. मात्र हे लगेच होईल अशातला भाग नाही. त्यांनी जे सांगितलं आहे ते 2030 पर्यंत टप्प्याटप्प्यानं BEd जे आहे ते 4 वर्षाचं होईल असं म्हणलेलं आहे. पण तुमच्यापैकी ज्या लोकांनी हा आराखडा अत्यंत बारकाईनं वाचलेला असेल त्यांना लक्षात आलेलं असेल की 1 वर्षाचं BEd आणि 2 वर्षाचं BEd सुद्धा पर्याय उपलब्ध आहेत. म्हणजे सरसकट 4 वर्षाचं BEd असं काही होणार नाही आहे. मात्र ज्यांना खरंच BEd करायचं आहे त्यांनी अगदी सुरुवातीला ठरवलं तर ते 4 वर्षाचा एक कोर्स करतील. त्याच्यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन होईल आणि BEd पण होईल. म्हणजे जास्त चांगल्या पद्धतीचा शिक्षक म्हणून तो सक्षम असा शिक्षक बनवण्याचं हे धोरण सांगतं. आणि अजून या धोरणावर बरंच काम बाकी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या धोरणामधील अभ्यासक्रम आराखडा जो आहे तो तयार होणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत हा अभ्यासक्रम आराखडा तयार होत नाही तोपर्यंत हे धोरण जे आहे ते पुढे जाणार नाही आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस हा अभ्यासक्रम आराखडा तयार होईल परत त्यातल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला क्लिअर होणार आहेत. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतोय, महत्त्वाचं हे वैशिष्ट्य असणार आहे या धोरणाचं की शिक्षणावरचा खर्च वाढवला जाणार आहे. आपलं जे GDP आहे या GDP मधील 6% इतका खर्च शिक्षणावर केला जावा असं हे या धोरणामध्ये सांगितलेलं आहे. खरं तर जगातल्या अनेक देशामध्ये या पद्धतीचं GDP मधील हिस्सा जो आहे तो दिला जातो. भारतामध्ये आपल्या काही अडचणी होत्या इकॉनॉमिकल म्हणून आतापर्यंत दिलं गेलं नाही आहे. पण आता आपण असं ठरवलेलं आहे की 2030 पर्यंत हे ध्येय जे आहे ते साध्य करायचं. म्हणजे GDPच्या 6% इतकं खर्च जो आहे तो शिक्षणावर केला जायचा आहे. आता मग मूल्यमापन कसं होईल तर मूल्यमापनाला त्यांनी सांगितलं की 360 डिग्री असेसमेंट सिस्टीम आणलेली आहे त्यांनी. म्हणजे हे मूल्यमापन जे आहे ते ओव्हरऑल फक्त तुमचे कोणतं पेपर तपासणार आणि तुम्हाला कोणतं मार्क देणार असं असणार नाही. तर या मूल्यमापनामध्ये त्यांनी 3 घटक सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये शिक्षक असणारच आहेत. शिक्षकांचा तो रोल महत्त्वाचा असतो. तो रोल कुठेही कमी होणार नाही हे लक्षात घ्या. कुठल्याही प्रशासकीय सुधारणा यामध्ये फारशा सांगितलेल्या नाहीत किंवा याच्यामध्ये काहीतरी फार मोठे बदल होतील 10वी 12वीला जोडली जाईल असंही होणार नाही. फक्त हे धोरण आणल्यामुळं ज्या काही सकारात्मक गोष्टी आहेत त्या आपण विचारात घ्यायच्या आहेत. या धोरणामध्ये मला तर फार निगेटिव्ह काही दिसलं नाही आहे. त्यामुळं सगळ्या शिक्षक बांधवांना मी अत्यंत मनापासून विनंती करतोय तुम्हाला की आपण जितकं लवकर हे धोरण स्वीकारू तितकं चांगलं होणार आहे. कारण भारतामध्ये तुम्हाला माहिती आहे की आपण कुठलीही नवीन गोष्ट आली की काय करतो लगेच स्वीकारायला आपण तयार होत नाही. आपलं मनच धजावत नाही. जुनं ते सोनं असं असतं. पण जसं काही बदल होत आहेत, काळ जसा बदलतोय तशा पद्धतीचं धोरण येणं गरजेचं होतं. ते आणलं गेलंय आणि मला असं तुम्हाला विनंती करते माझ्या शिक्षक बांधवांना की हे आपण लवकरात लवकर स्वीकारलं तर ते चांगलं होईल. कारण की त्याच्याशिवाय हे धोरण जे आहे ते इम्प्लिमेंटेशन होणार नाही. शिक्षक बांधवांनी लक्षात घ्यायचं आहे असेसमेंट सिस्टीम जे आहे ते 360 डिग्री आहे. याच्यामध्ये शिक्षक असतील म्हणजे तुमचे मित्र असतील वर्गामधले
सहपाठी ज्याला म्हणलं त्यांनी, आणि तिसरं जे आहे ते स्वतः विद्यार्थी असेल, म्हणजे स्वतः विद्यार्थ्याला सुद्धा आपल्या स्वतःचं मूल्यमापन करायचा चान्स या ठिकाणी ठेवलेला आहे. शिक्षकांच्या प्रशिक्षणावर भर देणारा आहे. शिक्षणामध्ये टेक्नॉलॉजीसाठी वेगवेगळे समित्या ज्या आहेत त्या स्थापन केलेल्या आहेत. त्यानंतर न्यू नॅशनल एज्युकेशनल टेक्नॉलॉजी फोरम ही संस्था जी आहे ती स्थापन केली जाणार आहे. याच्यामध्ये खूप साऱ्या सांगितलेल्या आहेत, म्हणजे स्कूल कॉम्प्लेक्सची संकल्पना आणलेली आहे, लोकविद्या म्हणून संकल्पना आणलेली आहे. वेळ वाढतोय म्हणून मी हे थोडक्यात सांगतोय. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सलेशन अँड इंटरप्रिटेशन अशी नवीन संकल्पना आणलेली आहे. म्हणजे भारतीय भाषातले जे वेगवेगळं साहित्य आहे ते साहित्य आपल्या भाषेमध्ये, आपल्या भाषेमधून इंग्रजीमध्ये, मल्याळममध्ये, कन्नडमध्ये हे ट्रान्सलेट व्हायला पाहिजेत ना, तर हे यासाठी एक स्वतंत्र फोरम निर्माण केलेला आहे. त्यानंतर मी क्रेडिट सिस्टीमबद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे. क्रेडिट बँक नावाची संकल्पना आणलेली आहे. माझ्यासाठी तर हा फार महत्त्वाचा विषय असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की या धोरणामध्ये सगळ्या बाबी ज्या आहेत त्या सकारात्मक आहेत. फक्त प्रश्न असा आहे की लवकरात लवकर हे धोरण जे आहे ते कशा पद्धतीनं अंमलात येईल हे आपल्याला पाहणं उत्सुक त्याचा विषय आहे. तरी पण ज्या विद्यार्थ्यांना जाणून घ्यायचं की या धोरणाची नेमकी अंमलबजावणी कधी होणं अपेक्षित आहे, तर मी त्या विद्यार्थ्यांसाठी थोडक्यामध्ये सांगतो की आमच्या शालेय शिक्षणासाठीचं 1-2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, की क्वेस्ट आणि उच्च शिक्षणासाठी इक्विप अशा 2 स्वतंत्र मार्गदर्शक सूचनांचे दस्तऐवज तयार केले जाणं अजून बाकी आहे. ते तयार केले जाणार आहेत आणि त्यात नव्या धोरणाच्या अंमलबजावणीचा संपूर्ण आराखडा असणार आहे त्या क्वेस्ट आणि इक्विपमध्ये. आणि हा आराखडा तयार करत असताना राज्याशी सल्लामसलत करूनच केला जाईल अशा पद्धतीचा सूचक विधान जे आहे ते केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं आपल्या सगळ्यांचा विचार यामध्ये होणारच आहे, म्हणजे राज्यांना पण त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलं जाणार आहे. आणि या धोरणामध्ये तर असं सांगितलेलं आहे की केंद्रामध्ये ज्या संस्था स्थापन होतील त्या पद्धतीच्या वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत त्या राज्य पातळीवरही स्थापन केल्या जातील. बोर्ड ही कायम राहील. फक्त बोर्डावर सगळे जे भारतामधले आमच्या वेगवेगळ्या घटक राज्यातले बोर्ड आहेत, जवळपास 60 बोर्ड आहेत आपले घटक राज्याचे, जवळपास 36 आहेत आणि इतर असे 60 बोर्ड आहेत. या सगळ्या बोर्डांमध्ये सुसूत्रपणा म्हणजे सारखेपणा यावा म्हणून त्याच्यावरही नियंत्रण ठेवणारी एक संस्था जी आहे ती निर्माण केली जाणार आहे. आणि हे धोरण साधारणपणे असं म्हणलं जातं की प्री प्रायमरी जे आहे त्यासाठी पुढच्या वर्षापासून म्हणजे शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र अजून मी तुम्हाला म्हणलं की अजून हे संसदेमध्ये जायचे, बऱ्याच गोष्टी होणं शिल्लक आहे. त्यामुळं मला नाही वाटत की एवढ्या लवकर इम्प्लिमेंटेशन होईल. हे माझं वैयक्तिक मत आहे. मी कुठला शिक्षण तज्ज्ञ वगैरे नाही आहे, पण एक शिक्षक या नात्याने मी तुम्हाला म्हणतोय की एखादा वर्ष मागे पुढे होऊ शकतं. याच्यामध्ये थोडाफार फरक जो आहे तो पडू शकतो. मात्र त्यांनी ज्या गाईडलाईन सांगितलेल्या आहेत टाईमलाईन संबंधीच्या, मी ते थोडक्यात तुम्हाला सांगतो की 2021-22 मध्ये त्यांनी प्री प्रायमरी म्हणलंय आणि 2021-22 मध्येच 9वीच्या वर्गासाठीचा प्रयत्न जो आहे तो केला जाणार आहे. त्यानंतर 2022-23 मध्ये 10वीसाठी, म्हणजे आत्ता जे 10वीचे मुलं आहेत त्यांनी तर बिंदास राहायचं आणि आत्ता जे 9वीचे आहेत त्याही मुलांनी लक्षात घ्यायचं की आत्ताच्या 9वीच्या आणि 10वीच्या मुलांसाठी तर हे धोरण बिलकुल त्याचा लाभ त्यांना घेता येणार नाही. जे काही होईल, आता जे 8वीचे मुलं आहेत त्यांना 9वीमध्ये गेल्यानंतर सुरू होईल आणि ते 9वीतून 10वीत गेल्यानंतर त्यांना ते सुरू होईल. पण हे जर वेळेमध्ये झालं तर, म्हणजे हा जर तरचा प्रश्न आहे, व्हावं असं माझीही अपेक्षा आहे, मी तुम्हाला म्हणतोय. आणि लक्षात घ्या 2025 पर्यंत भारतातील प्रत्येक मूल हे अक्षरज्ञान आणि संख्याज्ञान त्याला आलं पाहिजेत असं या धोरणाचं उद्दिष्ट आहे. खरंच आहे, म्हणजे आपल्या इथं वेगवेगळे जे सर्वे केले गेले ना त्याच्यामध्ये असं दिसून आलं की विद्यार्थ्यांना अक्षरज्ञान नाही, संख्याज्ञान आहे. माझे एक IAS ऑफिसर मित्र आहेत आणि त्यांनी वेगवेगळ्या पदावर काम केलेलं आहे. तर त्यांनी बोलता बोलता मला असं सांगितलं होतं की आमच्यातले बहुतांश विद्यार्थी जे आहेत ते अंदाजे वाचतात. आणि त्यांनी तसं म्हणल्यानंतर मी वर्गामध्ये अनेक ठिकाणी पाहिलं बरं का, हा प्रयोग मी करून पाहिला आणि हे खरी गोष्ट होती की अंदाजे न वाचतात. मधले काही गोष्टी त्यांना वाचताच येत नाहीत पण ते वाक्याला धरून पुढे जातात. तर हे होता कामा नये. त्यांना अक्षरज्ञान झालं पाहिजे, त्यांना व्यवस्थित वाचता आलं पाहिजेत, त्यांना प्राथमिक का होत नाही संख्याज्ञान जे आहे ते आलंच पाहिजेत. आणि हे उद्दिष्ट आम्हाला 2025 साली पूर्ण करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मला अशी अपेक्षा आहे की मला जे काही या धोरणाबद्दल
समजलं, म्हणजे गेली 15 दिवस मी हे वाचतोय. त्याच्याही अगोदर मी 2018 मध्येही जे कच्चा मसुदा आला होता तोही वाचला होता. अभ्यास करणं ही मला सगळ्यात आवडणारी गोष्ट आहे, त्यामुळे मी हे वाचत असतो. आणि याच्या मी खूप साऱ्या नोट्स काढलेल्या, जवळपास 25 पेज माझ्या नोट्स होत्या. त्यातला काही सॉर्ट करून मी तुम्हाला एक 2-3 पेजमध्ये परत नोट्स काढल्या आणि त्या तुम्हाला मी थोडक्यामध्ये सांगायचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितपणे हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्या शंका दूर करणारा ठरला असेल. हे धोरण नेमकं कधी लागू होणार आहे याबद्दलही तुमच्या मनामधली शंका दूर झाली असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर तुमच्या मित्रामध्ये हा व्हिडिओ शेअर करावा वाटला तर नक्की शेअर करा. आणि आपलं हे जे शैक्षणिक धोरण आहे हे खरंच क्रांतिकारक आहे, सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजेत. यासाठीही तुम्ही सकारात्मक चर्चा जी आहे ती करत राहा, ज्यामुळं आपल्याला एक चांगल्या शैक्षणिक धोरणाला स्वीकारण्यासाठीचा एक आनंद जो आहे तो आपल्याला घेता येईल. आजच्या व्हिडिओमध्ये मी जास्त काही बोलत नाही, इथंच थांबतो. धन्यवाद.